हॅलो बालमित्रांनो, आज आपण इंग्रजी भाषेतील टेन्स म्हणजेच काळ कोणते कोणते आहेत ते पाहणार आहोत. तर इंग्रजी भाषेमध्ये पास्ट टेन्स, प्रेझेंट टेन्स, फ्युचर टेन्स असे 3 काळ आहेत. पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ, प्रेझेंट टेन्स म्हणजे वर्तमान काळ, फ्युचर टेन्स म्हणजे भविष्यकाळ. पास्ट टेन्सचे 4 प्रकार, प्रेझेंट टेन्सचे पुन्हा 4 आणि फ्युचर टेन्सचे असे 4 प्रकार. एकूण 3 या टेन्सेसचे 4 असे प्रकार आहेत. त्या चारी प्रकारांचा आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास करणार आहोत. पास्ट टेन्समध्ये बघा, पास्ट सिंपल. पास्ट सिंपल म्हणजे काय? तर साधा भूतकाळ. पास्ट सिंपल म्हणजे त्याच्यामध्ये वाक्याची रचना, पहिला येतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर येतो वर्ब, त्याच्यानंतर येतं ऑब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर वर्बचे दुसरे रूप वापरले जाते. आता इथं बघा, मी इथं परत लिहिले साधा भूतकाळ, सब्जेक्ट प्लस वर्बचे दुसरे रूप प्लस ऑब्जेक्ट असा असतो हा पास्ट सिंपल. याचं उदाहरण दिलेलं आहे, आय प्लेड फुटबॉल. त्याच्यानंतर बघा पास्ट कंटिन्युअस टेन्स. यामध्ये येतं सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब येतं वॉच किंवा वेअर, वर्बला लागतो ING प्रत्यय आणि नंतर येतं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. उदाहरणार्थ आय वॉज स्टडिंग. आय वापरला गेला, आय म्हणजे सब्जेक्ट, वॉज म्हणजे हेल्पिंग वर्ब आणि हे जे वर्ब होतं त्याला लागलेला आहे ING प्रत्यय. आता आहे पास्ट परफेक्ट टेन्स म्हणजे काय? पूर्ण भूतकाळ. यामध्ये वाक्याची रचना असते सब्जेक्ट प्लस हॅड, वर्बचे तिसरे रूप आणि प्लस असतो ऑब्जेक्ट. आय म्हणजे सब्जेक्ट, हॅड फिनिश्ड माय वर्क. आता बघा इथं वर्कचं हे आपण इथं तिसरं रूप वापरलेलं आहे. हा झाला पूर्ण भूतकाळ. आता आपण बघूया पास्ट परफेक्ट कंटिन्युअस म्हणजेच काय? चालू पूर्ण भूतकाळ. यामध्ये वाक्याची रचना असते सब्जेक्ट प्लस हॅड प्लस बीन प्लस वर्बचे चौथे रूप आणि शेवटला असतं ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. आता ह्याच्यामध्ये बघा उदाहरण दिलेलं आहे, आय हॅड बीन वर्किंग. यामध्ये काय आलं बघा, चालू पूर्ण भूतकाळमध्ये सब्जेक्ट आला, नंतर हॅड आलं, नंतर बीन आलं आणि आपल्या वर्बला ING प्रत्यय आपण इथं लावलेला आहे आणि शेवटला आलेला आहे कर्म. आता आपण अभ्यास केला पास्ट टेन्सचा. आता आपण अभ्यास करूया प्रेझेंट टेन्सचे 4 प्रकार. प्रेझेंट सिंपल. त्याच्यामध्ये येतं सब्जेक्ट प्लस वर्बचे पहिलं रूप प्लस त्याला ES किंवा ES हा प्रत्यय लावला जातो आणि शेवटला येतो ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. उदाहरणार्थ सारा गोज टू पार्क. प्रेझेंट सिंपल म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. याच्यामध्ये बघा S म्हणजे सब्जेक्ट, वर्ब S किंवा ES प्रत्यय प्लस ऑब्जेक्ट. त्याच्यानंतर आला प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स. ह्याच्यामध्ये काय आलं बघा, सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ING प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ सारा. सारा म्हणजे सब्जेक्ट, इज हेल्पिंग वर्ब आलं, गोईंग टू पार्क म्हणजे गोला ING प्रत्यय लागला, वर्ब आहे त्याला आपण ING प्रत्यय लावतो टू पार्क. शेवटला हे आलेला आहे ऑब्जेक्ट. हा झाला चालू वर्तमान काळ. आता आपण इथे बघणार आहोत प्रेझेंट परफेक्ट म्हणजेच काय? पूर्ण वर्तमान काळ. यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव वापरलं जातं प्लस वर्बचं तिसरं रूप प्लस ऑब्जेक्ट म्हणजे शेवटला येतो ते कर्म. सारा हॅज गॉन टू पार्क. सारा इज सब्जेक्ट, हॅज नंतर वर्बचं तिसरं रूप गॉन आणि हे टू पार्क शेवटला आलेला आहे ऑब्जेक्ट. आता आपण अभ्यास करणार आहोत प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअसचा. याच्यामध्ये सब्जेक्ट प्लस हॅज किंवा हॅव वापरलं जातं, त्याच्यानंतर बीन, त्याच्यानंतर वर्बला ING प्रत्यय, शेवटला ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ सारा हॅज बीन गोईंग टू पार्क. सारा हा सब्जेक्ट, हॅज किंवा हॅव वापरायचं, त्याच्यानंतर बीन वापरलं, वर्बला ING प्रत्यय लावला, शेवटला आलं पार्क हे ऑब्जेक्ट आलं. हा झाला चालू पूर्ण वर्तमान काळ. आता आपण अभ्यास करणार आहोत फ्युचर टेन्सच्या 4 टेन्सेसचा. फ्युचर सिंपलची रचना येते, पहिला सब्जेक्ट, नंतर विल किंवा शॉल, नंतर वर्बचं पहिलं रूप आणि नंतर येतं ऑब्जेक्ट. सारा विल गो टू पार्क. साधा भविष्यकाळ झाला हा.
आता बघा इथं सारा हे झालं सब्जेक्ट, विल हे झालं हेल्पिंग वर्ब, गो हा झाला वर्ब आणि टू पार्क हे झालं ऑब्जेक्ट. आता बघितलं आपण फ्युचर कंटिन्युअस टेन्स. याच्यामध्ये वाक्याची रचना कशी येते, पहिला येतो सब्जेक्ट, त्याच्यानंतर वापरायचं विल बी किंवा शॉल बी, त्याच्यानंतर वापरायचं वर्ब, त्याच्यानंतर वर्बला लावायचं आयएनजी प्रत्यय, शेवटला येतं ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ सारा विल बी, इथं गो हे जे वर्ब आहे त्याला आपण आयएनजी प्रत्यय लावला आहे टू पार्क, हा झाला चालू भविष्यकाळ. त्याच्यानंतर लिहिलेलं आहे इथं बघा फ्युचर परफेक्ट टेन्स, सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 म्हणजे वर्बचं तिसरं रूप प्लस हा आहे ऑब्जेक्ट, हा आहे पूर्ण भविष्यकाळ. सब्जेक्ट प्लस विल हॅव प्लस V3 प्लस ऑब्जेक्ट. एस म्हणजे सब्जेक्ट, त्याच्यानंतर विल हॅव वापरायचं, नंतर वर्बचं तिसरं रूप वापरायचं आणि त्याच्यानंतर आपण वापरतो कर्म म्हणजेच ऑब्जेक्ट. आता इथं आहे फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स, सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन प्लस वर्ब प्लस आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. उदाहरणार्थ काय तर सारा विल हॅव बीन गोईंग टू पार्क, चालू पूर्ण भविष्यकाळ. सब्जेक्ट प्लस विल हॅव बीन वापरायचं, त्याच्यानंतर वर्ब प्लस आयएनजी लावायचं आणि प्लस इथं ऑब्जेक्ट. आता बघा सारा हे सब्जेक्ट विल हॅव बीन वापरलं आहे, त्याच्यानंतर गो या क्रियापदाला आपण आयएनजी प्रत्यय लावला आहे आणि शेवटला आहे ऑब्जेक्ट म्हणजेच कर्म. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि काही कमेंट्स करा, सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद.